नमस्कार, मी ॲडव्होकेट सागर आणि तुम्ही पाहत आहात कायद्याची भाषा, जिथे कायद्याची जटिल भाषा अगदी सोप्या शब्दात समजून सांगण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. जर तुम्ही वारस नोंद केली नसेल तर एक गोष्ट कायदेशीररित्या नीट लक्षात ठेवा. महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ऍक्ट 1966 नुसार जमीन जरी तुमची असली तरी ती आपोआप तुमच्या नावावरती नोंद होत नाही. वेळ निघून गेल्यावर ती जमीन दुसऱ्याच्या नावावर जाऊ शकते आणि जर एकदा उशीर झाला की कौटुंबिक वाद आणि कोर्टाची पायरी टाळता येत नाही. म्हणून आज आपण पाहणार आहोत वारस नोंद म्हणजेच फेरफार प्रक्रिया. ही प्रक्रिया वेळेत केली तर तुमचा हक्क महसूल नोंदीमध्ये सुरक्षित राहतो आणि जर उशीर झाला तर पुढे वाद, अडचणी आणि कायदेशीर लढाई निर्माण होते. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर घरातील एखादी व्यक्ती गेल्यानंतर तिच्या नावावर असणारी जमीन किंवा मालमत्ता त्याच्या कायदेशीर वारसांच्या नावावर म्हणजेच सरकारी महसूल नोंदीत 7/12 उतारावर नोंदवण्याची जी प्रक्रिया आहे तिलाच वारस नोंद किंवा फेरफार असे म्हणतात. म्हणजेच तुमचा हक्क सरकारी कागदावर आणण्याची ही पहिली आणि महत्वाची पायरी आहे. पण प्रत्यक्षात काय होतं? काही वेळेला आपण म्हणतो अजून वेळ आहे, नंतर करू, पण काही दिवसांनी चित्र पूर्णपणे बदलून जातं. कोणीतरी एकटाच संपूर्ण जमीन किंवा मालमत्ता आपल्या नावावर करून घेतो. कागद तयार होतात आणि घरातच वाद निर्माण होतो. आपण उशीर करतो आणि आपलाच तोटा होतो. वेळेत काम करणं अतिशय महत्वाचं आहे. वारस नोंदीसाठी लागणारे मुख्य कागद असे मृत्यू दाखला, 7/12, 8 उतारा, सर्व वारसांचे ओळखपत्र, नातेसंबंध दर्शवणारे ॲफिडेव्हिट किंवा शपथपत्र, गरजेनुसार वारसा प्रमाणपत्र, NOC, हक्क सोडपत्र, विल असल्यास त्याची प्रत. आणि आता ई हक्क किंवा महाभूमी पोर्टलवरून घर बसल्या वारस नोंद करणे सहज शक्य झालं आहे. ही प्रक्रिया साधारणपणे अशी असते: आपण अर्ज दाखल करतो, त्यानंतर तलाठी त्याची चौकशी करतो, सर्व वारसांना कायदेशीर नोटीस पाठवतो, ठराविक कालावधीपर्यंत हरकत मागवतो. हरकत नसल्यास आपला अर्ज मंजूर होतो आणि शेवटी आपले नाव 7/12 वरती नोंदवलं जातं. वाद नसल्यास 15 ते 60 दिवसामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते. एक अतिशय महत्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा: वारस नोंद म्हणजे मालकी हक्क नाही. फेरफार नोंद ही फक्त एक महसूल नोंद आहे. खरी मालकी हक्क ठरतो कायद्यानुसार आणि गरज पडल्यास मेहरबान कोर्टाच्या आदेशानुसार. म्हणजेच फेरफार हा पुरावा असू शकतो पण अंतिम मालकी फेरफार ठरवत नाही. समजा कुणीतरी एकट्यानेच आपलं नाव लावलं असेल तर सगळं संपलं असं होत नाही. तुम्ही हरकत घेऊ शकता, कोर्टामध्ये दावा दाखल करू शकता आणि चुकीची नोंद रद्दही करू शकता. कारण एकूण वारसांपैकी कुणीही एकटा सगळ्यांचा हक्क घेऊ शकत नाही. पण जर तुम्ही वेळेत काहीच केले नाही तर दुसरा वारस पुढे येईल, कागद तयार होतील आणि तुम्हाला मेहरबान कोर्टामध्ये जावं लागेल. वेळ गेली की अडचण निर्माण होते आणि खर्चही वाढतो. म्हणून वारस नोंद वेळेत करा, सर्व वारसांची माहिती अचूक द्या, गरज असल्यास NOC घ्या आणि जटिल प्रकरणामध्ये तज्ज्ञांचा किंवा वकिलांचा सल्ला घ्या. कारण जागरूक राहणं म्हणजेच आपला हक्क वाचवणं होय. लक्षात ठेवा, जमीन तुमची असते पण कागदावर नाव आलं तर ती खऱ्या अर्थानं तुमची होते. कायदा सांगतो हक्क हवा असेल तर वेळेत पाऊल उचला, नाहीतर पश्चाताप करावा लागेल. मित्रहो, हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचा हक्क त्याला समजेल. तोपर्यंत आपण पुन्हा भेटू एका नवीन कायद्याच्या परिपूर्ण माहितीसह. कायद्याच्या भाषा या YouTube चॅनलवरील सर्व व्हिडिओ पहा, कायद्याची भाषा समजून घ्या, कायद्याच्या मार्गाने पुढे जा, कारण कायदा तुमच्या बाजूने आहे. धन्यवाद.